एक मोठी बातमी, अजित पवार ताम्रपट घेऊन आलेला नाही, एवढा निधी आणण्यासाठी माझ्यानंतर येणाऱ्याचा घाम निघणार असं अजित पवार म्हणाले। माझ्यानंतर येणाऱ्या माझ्या एवढा निधी काय आणता येणार नाही असं देखील अजितदादांनी म्हटलेलं आहे। अजित पवार काय कायमचा ताम्रपट घेऊन जन्माला नाही आला। पुढं हे टिकवायचं माझ्यानंतरचा घामच निघणार आहे, कारण त्याला काही एवढा निधी आणता येणार नाही। आणि इथं सवय 50 कोटीच्या ठिकाणी दरवर्षी 350 कोटी ॲव्हरेज मिळतात। 50 कोटी बजेट दरवर्षी मिळतात 350 कोटी। हे जर झालं तर त्या पद्धतीनं काही आपलं पण उत्पन्न आपण वाढवलं पाहिजे। नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीमध्ये भाजपची सेंचुरी। निवडणुकीआधीच भाजपच्या 100 नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ही माहिती दिलेली आहे। तर 3 नगराध्यक्ष बिनविरोध निवडून आलेले आहेत। भाजपचे 100 नगरसेवक हे बिनविरोध निवडून आले। भाजपची ही सेंचुरी पाहायला मिळाली। तर नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीमध्ये भाजपनं आता सेंचुरी केली असल्याचं पाहायला मिळतंय। भाजपचे 100 नगरसेवक हे बिनविरोध निवडून आलेले आहेत। स्वतः रवींद्र चव्हाण अर्थातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांनी ही माहिती दिली आहे। नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीत भाजपची सेंचुरी। कुठल्या विभागात किती नगरसेवक बिनविरोध? उत्तर महाराष्ट्र 49, पश्चिम महाराष्ट्र 41, कोकण 4, मराठवाडा 3, विदर्भ 3 नगराध्यक्षांची बिनविरोध निवड। महत्त्वाची बातमी आहे, कणकवली नगरपंचायतीच्या भाजप उमेदवाराच्या राहत्या घरामध्ये 3 मुस्लिम राहत असल्याची नोंद असल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी ट्विट करत केला। या प्रकरणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्याचंही निलेश राणे यांनी सांगितलं। त्यांनी नेमकं काय ट्विट केलं आपण बघूयात आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती। भाजपच्या कणकवली नगरपंचायतीचे उमेदवार समीर नलावडे यांच्या राहत्या घरात शेख साजिद, दाऊद, मुल्ला रहबत, तैयबा यासीन, शेख दाऊद कादर हे 3 मुस्लिम राहत असल्याची नोंद आहे। शिवाय निवडणुकीदरम्यान नलावडे यांच्या प्रभागात सुमारे 169 मतदार वाढले। याबाबत कणकवली नगर परिषदेचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांजवळ तक्रार देऊन सर्व पुरावे सादर करण्यात आलेले आहेत।